नीट आणि टीईटी पेपरफुटी प्रकरणाच्या निषेधार्थ काँग्रेसने सोलापुरात मशाल मोर्चा काढला। खासदार प्रणिती शिंदे यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या मोर्चात राज्य सरकारवर गंभीर आरोप करण्यात आले। नीट आणि टीईटी परीक्षेतील कथित पेपरफुटी प्रकरणाच्या निषेधार्थ काँग्रेसच्या वतीने सोलापुरात मशाल मोर्चाचे आयोजन करण्यात आले। काँग्रेसच्या खासदार प्रणिती शिंदे यांच्या नेतृत्वाखाली 4 पुतळा परिसर ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकापर्यंत हा मोर्चा काढण्यात आला। यावेळी कार्यकर्त्यांनी पेपरफुटीच्या निषेधार्थ घोषणाबाजी करत दोषींवर कठोर कारवाईची मागणी केली। शिक्षण आमच्या हक्काचा, शिक्षण आमच्या हक्काचा, शिक्षण आमच्या हक्काचा। मोर्चानंतर प्रसार माध्यमांशी बोलताना खासदार प्रणिती शिंदे यांनी राज्य सरकारवर गंभीर आरोप केले। नीट किंवा टीईटी पेपरफुटीचा मुख्य सूत्रधार मंत्रालयातच बसला आहे। या प्रकरणामागील सर्व प्रकार मंत्र्यांच्या सहमतीनेच होत आहेत, असा गंभीर आरोप त्यांनी केला। नीट देखील पेपरफुटी ही कोणत्याही मंत्र्याच्या सहमतीशिवाय शक्य नाही आहे। नीटचे जे अरेस्ट होत आहेत ते लोक 100% दोषी आहेत, पण ह्याचा सूत्रधार जो आहे तो मंत्रालयात आणि वर दिल्लीमध्ये बसला आहे। ते मात्र अजूनही मोकळे फिरत आहेत। एकही राजीनामा नाही, खंत व्यक्त केली जात नाहीये। उलट मोदीजी जाऊन कासवासोबत परराज्यामध्ये आहेत। पण आपल्या राज्यामध्ये जी परिस्थिती उद्भवत आहे, विद्यार्थी आत्महत्या करतायत या ठिकाणी, शिक्षक जे आहेत, शिक्षक ज्यांनी एवढं त्यांचं आयुष्य दिलं आहे, त्यांना खरं तर हे टीईटीच्या विरोधात अपील करायला पाहिजे होतं महाराष्ट्र सरकारने। ते न करता त्यांना परीक्षा द्यायला लावली, तो पेपर परीक्षेचा अभ्यास करायला लावला, तो पेपर फोडला आणि आज त्यांना आणि ती परीक्षा रद्द झाली आहे। म्हणजे तुम्ही विचार करू शकता की शिक्षणामध्ये पण आता एवढं राजकारण होत आहे, शिक्षणाची वाट लावली आहे। काँग्रेसच्या या आंदोलनामुळे पेपरफुटीच्या मुद्द्यावर राज्यातील राजकीय वातावरण पुन्हा तापण्याची चिन्ह दिसत आहेत।